तुम्हाला अगदी तुमचं आयुष्य अगदी भरभराटीचं जावो आणि वाढदिवसाच्या उदंड आयुष्याच्या अनंत अशा मंगलमय सदिच्छा आज या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आम्ही तुम्हाला देत आहोत। ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय तर दापोली चॅम्पियन लीग 2025 सीझन 2 मुख्य प्रायोजका महिला जिल्हा अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नगरसेविका दापोली नगर पंचायत आमच्या मार्गदर्शका सौ साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर सहप्रायोजक शीतल लोढा फाउंडेशन आयोजक श्री शेखरजी आगरे सर साईराजी देसाई सर बाबा पवार सर नवाजभाई फकी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे। तमाम रसिक मायबापांचं सर्व मान्यवरांचं या सायंकाळच्या सत्रामध्ये मी सनी मोहिते मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे। काही वेळातच या संपूर्ण स्पर्धेच्या ग्रँड फिनालेच्या मॅचला आपण सुरुवात करतोय। यस आणि संपूर्ण स्पर्धा यशस्वीरित्या पार पडलेली आहे। आज आपण या ग्रँड फिनालच्या मॅचला आपण सर्वजण जमलेला आहोत आणि मॅचला तर सुरुवात होईल। एका बाजूला आपण पाहतोय तर जीवर फायबर आणि दुसऱ्या बाजूला साई स्पोर्ट्स दोन मोठे संघ आपण बघतोय या मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना। त्याचबरोबर या ठिकाणी जिओ फायबर या टीम साठी ऋषी बारे यांचे जे बाबा आहेत यांच्याकडून या जिबर फायबर या टीमला 1101 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे। ऋषी बारे यांचे बाबा या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत। वारे सर आपणास मी विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती आसनस्थ व्हा आणि संपूर्ण स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे। वारे सर आपण आसनस्थ व्हा मंचावरती। ऋषी वारे यांचे बाबा आहेत। त्याचबरोबर मॅचला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवरती ऋषी बारे हा फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर। लेग बिफोर विकेट आपण पाहिली तिथे फलंदाज बाद झाला। शून्यावरती खेळाडू बाद झालेला आहे। शून्यात जन्मलो आम्ही शून्यात वाढलोही शून्याच करून म्हणतं नक्कीच मिळवू काही शून्य दिले आम्ही जगाला किंमत नव्हती जयाला बसवा एकाच्या बाजूला लाख करी नगव्याला अरे सागर होऊ कधी शून्यात जन्मलो आम्ही शून्यात वाढलोही। आपल्या राजाने देखील या संपूर्ण हे स्वराज्य उभं करत असताना शून्यातून साम्राज्य उभं केलंय। ओ यावला बॅक टू बॅक विकेट्स वाह भाई वाह। इथे फलंदाज आया और फलंदाज चला गया। कम ऑन डीजे। तर इथे पहिल्या सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 विकेट आपण पाहतोय। या संपूर्ण स्पर्धेतील सर्व संघ जे सहभागी झाले होते त्यांच्या संघ मालकांना आम्ही विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे। यस इथे आपण जर पाहायला गेलो ना हॅट्रिकचा बॉल होता परंतु यष्टीरक्षक बघा तिथे कॅच मिस होते। हॅट्रिक मिळू शकली असते।
ज्यांना आपण निमंत्रण केलं होतं, जे निमंत्रित आहे, ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी सहकार्य केलेलं आहे, त्या सर्वांना मी विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती आसन रचवायचंय। या स्पर्धेमध्ये तब्बल 6 संघ होते, त्या 6 संघाचे संघमालक आपण सांगतोय प्रिन्सेस शकीलाचे संघमालक शावेशभाई नवशेकर सर यांना विनंती करतो आपण मंचावरती आसन रचवा। साई स्पोर्टचे संघमालक रुपेशजी पवार सर यांना देखील विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती आसन रचवायचंय। जिबर फायबरचे जे संघमालक मोतसिम नाचन सर यांना देखील विनंती करत आहोत आपण मंचावरती आसन रचवा। राजवीर 11चे संघमालक राहुलजी राठोड सर यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती आसन रचवायचंय। वेदांशु योद्धा दानिश डेव्हलपरचे संघमालक AB जोशी सर आणि दानिशजी डिमडिमकर सर यांना देखील आम्ही विनंती करत आहोत की आपण मुख्य मंचावरती आसन रचवायचंय। त्याचबरोबर टीम फाटक डेव्हलपरचे संघमालक अक्षयजी फाटक सर यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती आसन रचवायचं आहे। आपण सरळ जाऊयात मैदानाच्या आतमध्ये। फलंदाजी ट्रॅकवरती आता न्यू फलंदाज सौरभ नाटेकर, भाटी सारख्या छोट्याशा गावातून बिलॉंग करणारा हा जो खेळाडू आपण बघतोय, इथे थोडासा फाईनला खेळलाय चेंडू, इथे वेल स्टॉप म्हणावं लागेल। काय क्षेत्ररक्षण आपण पाहतोय साई स्पोर्ट्स या टीमच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, जफरच्या माध्यमातून आपण जफर एक ऑलराऊंडर खेळाडू आणि षटक क्रमांक या ठिकाणी 1 चा खेळ समाप्त झालाय। लॉस ऑफ 2 विकेट सर, स्कोरबोर्ड 3 या आकडेवरती 3 रन झालेले आहेत। आणि आपण पाहायला गेलं तर ही ग्रँड फायनलची मॅच, रोख रक्कम 50,000 आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचा मानकरी ठरणार कोण हे देखील पाहावं लागेल। त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर सुपर अशी बॉलिंग, ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय तर आमच्या मार्गदर्शिका, या संपूर्ण स्पर्धेच्या मुख्य प्रायोजका महिला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दापोली नगरपंचायतच्या नगरसेविका सन्माननीय सौ साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त या संपूर्ण स्पर्धेचं ऑर्गनाइज केलेलं आहे। आणि मॅडमचा वाढदिवस येणाऱ्या 10 तारखेला आहे। या ठिकाणी बघा चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे फलंदाजाला परतावं लागतं। विकेट नंबर 3, फलंदाज बाहेर। कम ऑन डीजे। विकेट गेलेत आणि 3च रन झालेले आहेत। म्हणजेच बघा काय योगायोग आहे। 3 चेंडू या ओव्हरचे टाकून झालेले आहेत, 3 रन झालेत आणि 3 विकेट देखील गेलेत।
आपण जर पाहायला गेलं तर येस ॲब्सोल्युटली आमचे मार्गदर्शक आहेत आदरणीय बाळासाहेब बोत्रे सर यांचा 4 तारखेला वाढदिवस झाला। सरांना पुनश्च एकदा वाढदिवसाच्या आम्ही मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेच्या मुख्य प्रायोजका आमच्या मार्गदर्शका सौ साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम यांचा येणाऱ्या 10 तारखेला वाढदिवस आहे। त्यांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या उदंड आयुष्याच्या मंगळमय सदिच्छा आपण देत आहोत। कारण काही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय दापोली चॅम्पियन्स लीग सीझन 2 2025 ची स्पर्धा मॅडमच्या आपण वाढदिवसानिमित्त ऑर्गनाइज केलेली आहे आणि आपण सरळ मैदानाच्या आतमध्ये घेऊन जातो तुम्हाला जिथे गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज स्वप्नील गुहागरकर, फलंदाजी मार्क वरती फलंदाज आपण मनोज मोहिते यांना पाहतोय। ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेरचा बॉल जोरदार अपील केली गेली आहे परंतु अंपायर तटस्थ आहेत जिथे कोणत्याही प्रकारचा अंपायरच्या माध्यमातून इशारा आलेला नाही आहे। इथे तुम्हाला संघर्ष सातत्याने करावा लागेल। जर तुम्हाला जिंकायचं असेल तर इथे स्वतःला कंट्रोल मध्ये क्रिकेट खेळावं लागेल। म्हणजे जर का आपण पाहायला गेलो ना ज्याच्या अगदी तोंडा नाकामध्ये समुद्राचं अपयशाचं खारं पाणी जातं तर येणाऱ्या काळामध्ये त्या समुद्रावरती तो राज करण्यासाठी तयार होत असतो। म्हणजेच काय तुम्हाला यशस्वी होण्यासाठी पहिलं अपयश येणं खूप गरजेचं असतं। जर का अपयश आलं नाही तर त्या यशाला किंमत राहत नाही। कारण म्हणूनच पहिल्यांदा अपयश ज्याला येतं तो येणाऱ्या काळामध्ये यशस्वी बनतो आणि ते यशाची किंमत देखील त्यालाच कळत असते। यशस्वी बनण्यासाठी तुम्हाला अगदी मेहनत घ्यावी लागेल। पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे स्वप्नील गुहागरकर राइट अप ओवर द विकेट। ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर बाहरी किनारा वहां पर देखो खिलाड़ी उड़ता कीपर हमें देखने को मिला है। सुमित जामदार उड़ता सुमित जामदार पाहिला विकेट नंबर 4 कॅप्टन बाहेर। जे जो भीम दिसतोय आपल्या समोर सगळ्यांचं मनोरंजन करतोय त्यांचं देखील आम्ही खरंच कौतुक प्रशंसा करू कारण त्याने देखील सर्व रसिक प्रेक्षकांसाठी मनोरंजन केलेलं आहे। त्यांच्या अगदी अनोख्या नृत्यामुळे अगदी त्यांच्या अनोख्या स्टाईलच्या माध्यमातून चांगलासा डान्स आणि जो सुमित जामदारनं मागच्या बाजूला कॅच पकडला त्याच्यासाठी जे संघमालक रुपेशजी पवार सर यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। काय कॅच पकडले 4 रन्स झालेले आहेत 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि खेळाडू देखील 4च बाद झालेत आणि जिकडे नजर जाते फक्त तिकडे आणि तिकडे फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत। हा फेस्टिवल आहे दापोली चॅम्पियन्स लीग सीझन 2 2025 ची सन्मानाची स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ग्रँड फिनालेचा मुकाबला दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये आपण पाहतोय। हा संघर्ष सातत्यानं प्रत्येक खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला करताना आपण पाहतोय। येणारा पुढचा चेंडू गोलंदाजी ट्रॅक वरती राहुल अग्रे गोलंदाजी करे शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी येथे फलंदाज ला खेळणं देखील कठीण गेले त्या गतीला बीट झाला फलंदाज एवढा भन्नाट वेग होता त्या गोलंदाजीमध्ये। त्याचबरोबर शावेजभाई नवसेकर जे निखत विलाचे सर्व यांना देखील विनंती करतो की आपण मंचावरती आसनस्थ व्हा आणि त्याचबरोबर मजिदभाई चिकटे साहेबांना देखील विनंती करतो की आपण मंचावरती आसनस्थ व्हायचंय। बॅक टू बॅक आपण जर पाहायला गेलं तर तिसऱ्या ओव्हरमध्ये सुरुवातीमध्ये 1 चेंडूवरती 1 रन्स आला त्याच्यानंतर 2 विंदी चेंडू आपण पाहिलेत। त्याचबरोबर वनश्री फार्म हाऊसच्या सर्व आमच्या मार्गदर्शका समान मॅडम या मंचावरती उपस्थित आहेत त्यांचं देखील मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी राजू घोसाळकर सर आहेत त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो। त्याचबरोबर देसाई सर देखील स्पर्धेचा आनंद घेतात मंचावरती आसनस्थ आहेत सरांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करत आहोत।
आदरणीय सुनीलजी दळवी सर हे देखील संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करत आहोत। आणि त्याचबरोबर मैदानाकडे तुम्हा सर्वांना मी घेऊन जाईन जिथे अगदी नाजूक परिस्थितीमध्ये जीवर फायबर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। 2.5 ओव्हर पर्यंत चेंडू टाकून झालेले आहेत, जिथे 8 रन्स बनलेले आहेत। 4 महत्वाची विकेट देखील मैदानाच्या बाहेर, 4 मुख्य खेळाडू मैदानाच्या बाहेर गेल्यानंतरला अगदी मिडल ऑर्डरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतील। राहुल अग्रेनं कमालचा क्रिकेट खेळले, यॉर्कर लाईन्सचा बॉल आहे, फलंदाजानं या चेंडूला अगदी सन्मानजनक हँडल केलंय। जो खेळाडू अय्याज ऐनरकर, परंतु थोडीशी मिसफील्ड, याचा फायदा पुन्हा एकदा बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळेल। 2 रन्स वेगाने आपण बघतोय। धावसंख्या आपण जर पाहायला गेलं तर 10 या आकड्यावरती 4 खेळाडू बाद झालेले आहेत। पुन्हा एकदा ऑफला चांगला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक असेल त्या दिशेनं विलास मोरे, दापोलीच्या दिनेश कार्तिक या नावानं प्रसिद्ध असणारा खेळाडू। आणि इथे मात्र आपण जर पाहायला गेलं तर एक्स्ट्राचे रन्स असतील, थोडासा लेझीपणा दिसलाय। आणि इथे षटक क्रमांक आपण पाहायला गेलं तर 3चा खेळ होतोय समाप्त। धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 12 या आकड्यावरती, 12 रन स्कोर बोर्डवरती लागलेले आहेत। 4 खेळाडू देखील बाद झालेले आहेत। षटक क्रमांक 4 कोणत्या बॉलरच्या माध्यमातून टाकलं जाणार हे देखील आपल्याला पाहावं लागेल। आतापर्यंत 3 बॉलर जिकडे नजर जाते तिकडे फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक, अगदी रसिक प्रेक्षकांच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ग्रँड फिनालीची मॅच 2025 यावेळेला मोठा प्रहार केलाय। पिंट्या तेरेकरच्या बॅटमधून चेंडू आउट ऑफ द पार्क, 6 रन षटकार। पिंट्या तेरेकर याच्या माध्यमातून, परंतु आता फ्रंटफुटचा वापर देखील केलाय। संघर्ष तुम्हाला करावा लागेल। ओ जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता और बिना संघर्ष के कोई महान नहीं होता। जब तक ना पडे हातोडे के गाव पत्थर पर, पत्थर भी कभी भगवान नहीं होता। एखाद्या देवाला जर दगडामधून अगदी देवात रूपांतर करायचं असेल तर त्याला देखील त्या घनाचे घाव सोसावे लागतात। इथे तुम्हाला कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं पडेगा, अब कुछ पाने के लिए करना पडेगा, करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये। इथे मात्र 1 रन्समुळे संघ थोडासा लडखडतोय। स्कोर बोर्ड मात्र पुढे सरकत असताना 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे। धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 20 या आकड्यावरती, 20 रन्स आपण पाहतोय। स्कोर बोर्ड वरती लागलेत बंड्या शिर्के, 4थं षटक टाकताना अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न असेल। आणि इथे आपण जर पाहायला गेलं तर स्वतःला कुठेतरी मोठे स्ट्रोक खेळताना आपण पाहत होतो। अय्याज ऐनरकरने देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी चांगली कामगिरी केली आहे। या मॅच मध्ये बंड्या शिर्के हा जो गोलंदाज आता पुनरागमन करून देतोय, चांगला कमबॅक असेल। यॉर्कर लाईनची डिलिव्हरी होती, इथे फलंदाजानं आक्रमकतेने खेळण्याचा प्रयत्न केला, 1 रन मिळून जाईल। आणि स्कोर बोर्ड मात्र पुढे सरकत असताना 21 या आकड्यावरती षटकातील अजून एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे। षटक क्रमांक 4 आपण पाहतोय। आणि इथे तुम्हाला अगदी यशस्वी बनायचं असेल तर अगदी कंट्रोल मध्ये क्रिकेट खेळावं लागेल, कारण सुरुवातीमध्ये जर पाहायला गेलं तर 3 ओव्हर मध्ये अगदी 3 महत्वाचे खेळाडू बाद झाले होते। यावेळेला बॅकवर्ड शॉट लेगला चेंडूला खेळलं गेलं, 1 रन मात्र मिळेल। आणि स्कोर बोर्ड मात्र पुढे सरकत असताना 22 या आकड्यावरती षटक क्रमांक 4 चा खेळ देखील संपलाय। 22 रन स्कोर बोर्ड वरती लागलेले आहेत।
अजून देखील थोडीशी फारी नाजूक आहे. छोटीशी विश्रांती ऐकूया डीजवरती एक मधुर संगीत. तुम्हाला इथेच मोठा प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे, कारण का येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किमान तरी 15 पेक्षा अधिक धावा या स्कोरबोर्डवरती लावणं गरजेच्या राहतील. एक सन्मानजनक स्कोर जर पाहायला गेलं तर आपण 40 ते 45 जर रन्स इथून लागले स्कोरबोर्डवरती तर कुठेतरी गोलंदाजीसाठी आपण फायटिंग स्कोर बघू शकतो. इथे तुम्हाला संघर्ष करावा लागेल. यश मिळवण्यासाठी जर आपण पाहायला गेले ना तर इथे आत्मविश्वास पाहिजे आणि ज्याच्याकडे आत्मविश्वास आहे तो मात्र येणाऱ्या काळामध्ये अगदी जबरदस्त यश संपादन करू शकतो. यावेळेला अतिरिक्त उसळी होती चेंडूमध्ये, सरळ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं थांबलाय परंतु एक रन्स मात्र मिळून जाईल. एकच रन्स मिळतोय. स्कोरबोर्ड एकाने मात्र पुढे सरकत असताना 23-23 या आकड्यावरती आपण बघतोय. इथे तुम्हाला संघर्ष हा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दोन टीम कडून मेहनत घेतली जाते की चॅम्पियन बनायचंय संपूर्ण स्पर्धेचं. यावेळेला अक्रॉस द लाईन व्रँड स्टोक अय्याज आयनरकर ऑन फायर डीप स्क्वेअर लेग बॉर्डरच्या बाहेर सारण षटकार. इथे आता जर पाहायला गेलं तर अय्याज आयनरकर हार मानायला तयार नाहीये. तो मात्र सांगतोय लगेचच ते सुरेश भटांच्या चारोळी लक्षात येतात. विजलो जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्यानं सामर्थ्य नाशवंत नाही. माझीच झोपडी जाळण्यासाठी केले तर कैक कावे, माझी झोपडी जळेल अशी ती आग ज्वलंत नाही. विजलो जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्यानं सामर्थ्य नाशवंत नाही. धावचीची संधी परंतु इथे पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज सुखरूपी दाखल झालाय. वेगानं रन्स मात्र कंप्लीट करत असताना 2 धावा मिळून जातील आणि संघाचा स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकत असताना 31-31 रन्स झालेले आहेत. एका बाजूला अय्याज सांगतोय मी हार मानणारा खेळाडू नाही, हार नाही मानूंगा रार नाही ठानूंगा, ये काल के कपाले लिखता मिटाता हूं, शायद जीत का गीत नाही गाता हे सांगण्याचा प्रयत्न करू शकेल का फलंदाज हे देखील पाहावं लागेल. एक चांगला टोटल आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारचा स्ट्रोक होता पॉइंटच्या दिशेने. 4 रन्स मिळत आहेत. वा अय्याज आयनरकर, कमालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. एका बाजूला बघा एक हाती किल्ला लढवला जातोय. महाराजांना विशाळगडापर्यंत पोहोचायचं होतं. बाजी प्रमुखी ज्याप्रमाणे किल्ला लढवली होती आज तशाच प्रकारचं या ठिकाणी क्रिकेट एका बाजूला अय्याज आयनरकर या अशा माध्यमातून खेळलं गेलंय. 35 रन स्कोरबोर्ड वरती संघ मात्र अगदी नाजूक परिस्थितीमध्ये होता. यावेळेला आपण जर पाहायला गेलं तर जोरदार अपील केली आहे तिथे, परंतु या ठिकाणी आपण बघतोय तर खेळाडू वृत्ती बघा या फलंदाजाची. इथे सरळ मात्र पंचांचा डिसिजन येण्या अगोदरच मात्र फलंदाज बाहेर गेलाय. जोरदार टाळ्या उद्या त्या खेळाडूसाठी अय्याज आयनरकर आहे. पंच थोड्याशा या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अगदी त्यांच्यावरती दडपण होतं की डिसिजन नेमकी काय सर बॅटचा स्पर्श झाला की नाही, पण तो या खेळाडूने खेळाडू वृत्ती दाखवली, स्पोर्ट्समॅनशिप दाखवली, स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवलं आणि तो सरळ मैदानाच्या बाहेर गेलाय. आपण पाहायला गेलं तर शेवटचा चेंडू खेळण्यासाठी न्यू बॅटर राशिद खोत यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. शेवटचा चेंडू हँडल करण्यासाठी ते येतील. या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर इथे कॅच पकडले शेवटच्या चेंडूवरती आणि षटक क्रमांक आपण जर पाहायला गेलं तर 5चा खेळ समाप्त झालेला आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली
35 या आकड्यावरती टार्गेट असेल येणाऱ्या 30 बॉल मध्ये 36 धावांचं टार्गेट असेल. 30 चेंडू 36 धावांचं टार्गेट साई स्पोर्ट्स या टीमच्या विरोधामध्ये ठेवलेलं आहे. आहे डॉक्टर त्यांचं देखील आगमन झाले. विसापूरचे डॉक्टर आहेत ते यस शाह सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर तुमचं मनापासून स्वागत. सरांचं या संपूर्ण क्रीडारंगामध्ये आम्ही मनापासून स्वागत करतोय. आमचे चांगले आणि समालोचक देखील आहेत ते डॉक्टर बिपिन शाह सर या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आणि आता मात्र येणारी आपण सेकंड इनिंग असेल. 35 धावांचा पाठलाग करत असताना साई स्पोर्ट्सचे सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अव्यय पालकरनं काय क्रिकेट खेळलंय. संपूर्ण स्पर्धेतला पहिलं अर्धशतक झळकावणारा हाच तो खेळाडू. त्याच्यानंतर आपण अक्षय मांडवकरला अगदी जलद गतीनं अर्धशतक ठोकणारा तो खेळाडू ठरला होता. चला या ठिकाणी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. 35 धावांचा पाठलाग करताना साई स्पोर्ट्स या टीमचे सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. ही मॅच खूप मोठी आहे. इथून जिंकणारा संघ रोख रक्कम 50,000 आणि त्याचबरोबर चॅम्पियन ट्रॉफी आपल्या घरी घेऊन मात्र जाणार आहे. ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय अगदी यशस्वीरित्या पार पडते. जिथे लक्ष जाते तिकडे फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षकच आपण पाहतोय. ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहायला गेलं तर दापोली चॅम्पियन लीग सीझन 2 2025 ची स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या मुख्य प्रायोजका आमच्या मार्गदर्शका महिला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दापोली नगरपंचायतच्या नगरसेविका सन्माननीय सौ साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आज मात्र ही ग्रँड फिनालेची मॅच सायंकाळच्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं मी सनी मोते मनापासून स्वागत करेल. दुसऱ्या इनिंगच्या खेळाला मात्र सुरुवात होईल. 35 धावांचा पाठलाग करतोय आपण. क्षमा असावी 36 धावांचा आपण पाठलाग करतोय. आणि त्याचबरोबर साई स्पोर्ट्स टीम इथे मात्र या 36 रन्स बनवेल का. समोर गोलंदाज आविष्कार वायकर. पहिलाच बॉल बॅक टू बॉलर. काय चुरशीची लढत आहे. सुरेख चेंडू टाकलाय. फुलन लाईनची डिलिव्हरी होती. चेंडूला सन्मानजनक हँडल केलंय आमिया पालकर. संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी काय बॅटिंग केली या खेळाडूनं. त्याचं अर्धशतक देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये आहे. राऊंड द विकेट पुढचा बॉल. खोलवरचा चेंडू ऑफला चांगला ड्राईव्ह केलाय. जोपर्यंत चेंडूला थ्रो करेल वेगानं 1 रन्स कंप्लीट देखील केलेला आहे. हे क्रिकेट मात्र अगदी सुरेख आपण बघतोय. कारण जे रसिक प्रेक्षक असतील सिक्सरच्या बाहेर जर तुम्ही कॅच पकडलात
तर जिबर नेटवर्क यांच्याकडून तुम्हाला टी शर्ट दिलं जाणार आहे आणि देसाई प्रोडक्ट्सचे सर्व साईराजी देसाई सर यांच्याकडून 100चं कॅश प्राइज असणार आहे। देसाई प्रोडक्टचे सर्व सन्माननीय सौ सारिका देसाई मॅडम यांच्या माध्यमातून 100चं कॅश प्राइज अगदी तो कॅश पकडणारा रसिक प्रेक्षक असेल त्याला दिलं जाणार आहे। राऊंड द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज तयार प्रसाद शिर्केच्या विरोधामध्ये इथे पॉइंटला स्क्वेअर कट खेळलाय चेंडू क्षेत्ररक्षक रेस लागली आहे भाग मिल्का भाग आणि तिथे आपण जर पाहायला गेलं तर चेंडूला अक्षरशः पकडलंय 2 रन्स आपल्याला पाहायला मिळतील या चेंडूवरती कंप्लीट होताना धाव संख्या पुढे सरकत असताना 3 या आकड्यावरती आविष्कार वायकर गोलंदाजी मार्क वरती आहे परंतु इथे आपण जर पाहायला गेलं प्रसाद शिर्के आणि अमेय पालकरला अगदी मोठा टोटल नाही आपण म्हणतो ना कि टोटल बड़ा हो या छोटा कुछ फर्क नहीं पड़ता लेकिन बैटल बड़ा होना चाहिए आणि इथे मात्र बॅटल मोठं होतं का येणारी वेळ सांगून जाईल शॉट ऑफ लाईन स्क्वेअर कट पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू 1-2 का 4 सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स। आणि ते 4 रन्स आपण पाहिले आणि ज्याप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेसाठी जे निमंत्रित आहात त्या सर्वांना विनंती करतो जे मान्यवर असतील त्या सर्वांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती आसनस्थ व्हा। आता मात्र या ठिकाणी बाजू बदललेली आहे म्हणजे पहिल्यांदा राऊंड द विकेट आता ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल समोरच्या दिशेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंड कडून गोलंदाजी असेल पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड शॉट लेगला क्षेत्ररक्षक थोडासा फंबल 1 रन घेतलाय हा नानासा मामूल असेल तिथे परंतु एकाच रनावरती तुम्हाला संतुष्ट आणि समाधान व्हावं लागेल। स्कोरबोर्ड 8 या आकड्यावरती 36 धावांचा पाठलाग करत असताना साई स्पोर्ट्सचा हा संघ 8 धावांवरती आपल्याला पाहायला मिळतोय। रुपेश पवार सर यांच्या चेहऱ्यावरती थोडंसं हास्य राहील कारण ज्याप्रमाणे साई स्पोर्ट्सच्या टीमच्या बॉलरनं बॉलिंग केले काबिले तारीफ काय गोलंदाजी केली आहे त्याचबरोबर या ठिकाणी लोढा फाउंडेशनचे जयवंत सर आलेले आहेत त्यांचं देखील स्वागत यावेळेला अमेय पालकरच्या बॅटमधून 6 आलाय षटकार येणार आहे आणि त्याचबरोबर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे म्हणजेच काय तर प्रभू रामचंद्रांनी देखील हे रामराज्य निर्माण करत असताना 14 वर्षाचाच वनवास केलेला आहे आणि तुम्हाला बघा देव असताना त्यांना या गोष्टी कराव्या लागल्या तर आपल्याला देखील संघर्ष करावा लागेल। तसेच आजच्या दिवसामध्ये तमाम रसिक मायबापांना मान्यवरांना रामनवमीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा। जाऊयात मैदानाकडे इथे जिंकण्यासाठी आपण पाहिला गेलं तर चेंडू शिल्लक असतील 24 अजून देखील धावा करायच्या 22 पहिला चेंडू युगा टप्प्यावरती पिंट्या तेरेकर घातक बॉलर आहे संघाचा पिंट्या तेरेकरला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला चेंडू अचूक टप्प्याचा येणाऱ्या 23 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता हाय व्होल्टेज ड्रामा आपण बघतोय आज की शाम किसके नाम आने वाला समय बता सकता है। इसी के साथ इस गेंद के ऊपर एक बड़ा स्ट्रोक सीधा गेंद तारामंडल में डिपॉजिट 6 रन आउट ऑफ द पार्क।
स्कोरबोर्ड मध्ये थोडस बदल होईल आणि स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकत असताना 21 रन्स 21 रन्स या ठिकाणी आपण बघतोय. त्याचबरोबर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे तालुका प्रमुख आदरणीय ऋषिकेशजी गुजर सर यांचं आगमन झालेलं आहे. सरांना मी विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती उपस्थित झालेला आहात. तुमचं पुन्हा एकदा संपूर्ण ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंड कडून गोलंदाजी केली जाते. पिंट्या तेरेकर हार मानण्यासाठी तयार नाही या खेळाडू. काय गोलंदाजी आपण बघतोय. धावसंख्या अजून देखील स्थिरावलेली 21 या आकड्यावरती. त्याचबरोबर या ठिकाणी माजी नगरसेवक आदरणीय संदीपजी चव्हाण सर यांचं देखील आगमन झालेलं आहे. ते देखील मंचावरती आसनस्थ आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करत आहोत. आणि जिंकण्यासाठी 18 चेंडूंनी 15 धावांची गरज आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय प्रदीपजी गमरे सर यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनापासून स्वागत. पुरेशा एकदा षटक क्रमांक आता तिसरा असेल. येणाऱ्या 18 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 15 धावांची गरज आहे. इथे पुरेशा एकदा समोरच्या दिशेनं कॅप्टन गोलंदाजी करतील. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंड कडून बॉलिंग केली जाईल. भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष आदरणीय संदीपजी केळकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सरांचं देखील मनापासून आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करत आहोत. 18 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. समोरच्या दिशेनं म्हणजेच कॅप्टन स्वतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंड कडून गोलंदाजी करताना दिसतील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग समोर प्रसाद शिर्के. पहिला चेंडू टाकण्यासाठी कॅप्टन तयार आहेत. जीवर फायबरचे कॅप्टन. पहिला चेंडू फिरकावलाय. सरळ चेंडू डीप स्क्वेअर लेग बॉर्डरच्या बाहेर. षटकार. आपण नाशिक डोल बघताय. MMK आणि देखील आपल्याला खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. MMK चे सर्वेसराव मनोज कदम सर यांचा पुन्हा एकदा मनापासून आभार आहे. पुढचा बॉल असेल. इथे फ्रंट फुटचा चेंडूला अगदी सॉफ्ट हँडली वापर करत असताना एक रन फक्त मिळून जाईल. जिंकण्यासाठी येणाऱ्या 16 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. आणि इथे आपण जर पाहायला गेलं ना तिथे तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारची बॉलिंग तर करावी लागेल. 16 मध्ये 8 रन्स पाहिजेत. 16 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. तेरे हार में तेरे जीत में भयभीत होता हूं किंचित में. छोटे मन से कोई बड़ा नहीं होता और टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. यावेळेला स्क्वेअर कट सरळ चेंडू दणदणकर सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स अमय पालकरच्या बॅटमधून आलाय. MMK नाशिक डोल धन्यवाद. जिंकण्यासाठी चौकाराची आवश्यकता. अमेय पालकर विनिंग स्ट्रोक खेळणार का पाहावं लागेल. यावेळेला यस ऍब्सोल्युटली डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक असेल परंतु एकच रन्स मिळणार आहे अमेय पालकरला. जिंकण्यासाठी अजून देखील आपण पाहायला गेलं तर 3 धावांची आवश्यकता. आपण पाहता तर दापोली चॅम्पियन लीग 2025 सीझन 2 या संपूर्ण स्पर्धेच्या मुख्य प्रायोजका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा दापोली नगर पंचायत नगरसेविका आमच्या मार्गदर्शका
सौ साधनाताई बाळासाहेब बोथरे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या संपूर्ण स्पर्धेचा ऑर्गनाइज केलेला आहे। त्याचबरोबर सहप्रायोजक शीतल लोढा फाउंडेशन आणि आयोजक शेखर आगरे, साईराज देसाई, बाबा पवार, नवाज फकी आणि संपूर्ण मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहिली आहे। जिंकण्यासाठी केवळ 2 रनांची आवश्यकता येणाऱ्या 13 बॉल मध्ये 13 बॉल आणि 2 रन्स पाहिजेत। मनोज मोहिते समोरच्या दिशेनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंड कडून बॉलिंग करेल। याही वेळेला मात्र एक मोठा स्ट्रोक घ्यायला गेलाय। 1 रन्स मात्र आपण पाहायला गेलं तर मिळेल। जिंकण्यासाठी अजून देखील 12 बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता आहे। 12 चेंडू एका धावेची गरज। साई स्पोर्ट्स की जीवर फायबर आणि संपूर्ण मी तरी म्हणतो ही मॅच साई स्पोर्ट्सच्या टीमकडे झुकली आहे। एका धावेची गरज असताना जीवर फायबरच्या अगदी समर्थकांच्या चेहऱ्यावर थोडस असला पंच थोडे मॅच थांबवायची आहे। आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता। कोण होणार या संपूर्ण सीझन 2 चा चॅम्पियन? दापोली चॅम्पियन लीग 2025 सीझन 2 या पर्व 2 चा चॅम्पियन कोण ठरणार? 12 मध्ये 1 धावेची आवश्यकता साई स्पोर्ट्सच्या टीमला। गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार। राशीद उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंड कडून गोलंदाजी केली जाईल। एका धावेची गरज, विनिंग स्ट्रोक आणि इथे मात्र सामना जिंकलेला आहे साई स्पोर्ट्स या टीमनं। दापोली चॅम्पियन लीग 2025 सीझन 2 याचे चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळत आहेत। साई स्पोर्ट्स या टीमने या चमचमत्या ट्रॉफीवरती नाव कोरलंय। या संपूर्ण स्पर्धेच्या आपण पाहिलं चॅम्पियन आणि चॅम्पियन टीमला निखत विलामध्ये ग्रँड पार्टीचं ऑर्गनायझेशन शाहबाई नवशेकर यांच्या माध्यमातून केलं जाईल। संपूर्ण ऑर्गनायझर कमिटी असेल, कॉमेंट्री पॅनल असेल आणि त्याचबरोबर लाईव्ह स्ट्रीमिंगचे ऑल टीम म्हणजे अखिल चिपळूणकर यांची संपूर्ण टीम। त्यांना मात्र या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर ग्रँड पार्टीचं ऑर्गनाइज केलंय। हे सेलिब्रेशन आहे चॅम्पियन टीमसाठी। संपूर्ण स्पर्धेतील चॅम्पियन आपण बघतोय साई स्पोर्ट्स।